नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे खानदेशातील प्रसिद्ध कळण्याचे पीठ। या पिठापासून भाकरी आणि पुरी बनवू शकतो। तसेच ही भाकरी आणि पुरी चविष्ट खूप लागते। भाकरी ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खातात आणि वांग्याच्या भरीतसोबत प्रामुख्याने पुरी खाल्ली जाते। बऱ्याच जणांना कळण्याचे पीठ हे काय आहे हे माहिती नाही व ते कसे तयार करायचे हे सुद्धा माहीत नाही। म्हणून आज आपण या व्हिडिओतून हेच बघणार आहोत, पीठ कसे तयार करायचे। आज मी बनवणार आहे खानदेशातलं कळण्याचं पीठ। त्यासाठी मी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे अशी आणि 1 पाव उडीद घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता ते अख्खे उडीद आहे। सर्वात आधी पिठासाठी आपल्याला ही ज्वारी चाळून घ्यायची आहे। चाळून झालेली ज्वारी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। आता ही ज्वारी आपल्याला निवडून घ्यायची आहे। काही खडे असतील काही असेल ते काढून घ्यायचे आपल्याला ज्वारीमधले। ज्वारी आपली निवडून झालेली आहे। आता निवडलेली ज्वारी एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे। अशी संपूर्ण ज्वारी आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि काढून घ्यायची आहे। ज्वारीप्रमाणेच आपल्याला उडीदही चाळून घ्यायची आहे। आता हे आपले उडीद चाळून झालेले आहे। तर उडीदही आपल्याला निवडून घ्यायचे आहे। उडीद मध्ये सुद्धा काळे खडे असतात, चांगले बघून निवडून घ्यायचे। आता उडीद आपले निवडून झालेले आहे। निवडलेले उडीद आपल्याला ज्वारीमध्ये टाकून घ्यायचे। आता ज्वारी उडीद मध्ये आपल्याला जाड मीठ टाकायचंय चवीनुसार। जाड मीठच टाकायचंय। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे। ते सर्व जिन्नस आपले मिक्स करून झालेले आहेत। आता हे मिक्स झालेलं धान्य आपल्याला चक्कीतून दळून आणायचं आहे, म्हणजे आपलं कळण्याचं पीठ तयार होईल। कळण्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। हे कळण्याच्या पिठाचं प्रमाण मी तुम्हाला अचूकपणे दाखवलेलं आहे। तुम्ही सुद्धा याप्रमाणे करा।